कर्माचा सिद्धांत भाग 26 यामध्ये आज आपण पाहणार आहोत ज्ञानाग्नी कसा प्रकट होतो। जीव स्वतःच्या मूळ स्वरूपाला विसरलेला आहे। जीव हा ब्रह्माचाच अंश आहे। ब्रह्म सच्चित आनंद स्वरूप आहे, परंतु जीवाला आपल्या खऱ्या स्वरूपाचे स्मरण नाही, म्हणून तो जन्ममरणाच्या चक्रात सापडलेला आहे। भगवान गीतेत सांगतात, जीव ब्रह्माचा अंश व मुक्त असूनही मायेच्या प्रभावाने स्वतःला बद्ध विनाशी मानतो। जीवाला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची यथार्थ जाणीव होणे याचेच नाव ज्ञान, आणि असे ज्ञान होताक्षणीच त्याची सर्व संचित कर्म जळून भस्म होतात, नष्ट होतात। परंतु जीवाला असे स्वरूप ज्ञान प्राप्त होणे ही फार कठीण गोष्ट आहे। एखादा समर्थ गुरु मिळाला तरच ही गोष्ट शक्य होऊ शकेल। एकदा एक सिंहाचा छावा जन्मानंतर लगेचच काही कारणास्तव मातेपासून वेगळा पडला। तो एका धनगराला सापडला। धनगराला त्याची दया आली आणि आपल्या मेंढराबरोबर त्याने त्याचे पालन पोषण केले। जरा मोठे झाल्यावर ते सिंहाचे पिल्लू मेंढराच्या कळपाबरोबर हिंडू फिरू लागले। वास्तविक आपण कोण आहोत या ज्ञानाअभावी ते स्वतःला मेंढरूच मानू लागले व इतर मेंढरांबरोबर फिरताना त्यांचे अनुकरण करून बे बे असा आवाज करू लागले। आपण मेंढरूच आहोत अशी त्याची दृढ भावना झाली। एकदा एक सिंह फिरत फिरत त्या मेंढराच्या कळपाजवळ आला। त्याला पाहताच मेंढ्या पळू लागल्या, त्याबरोबर तो सिंहाचा छावाही बे बे करत पळू लागला। आपला एक जात भाई कळपाबरोबर पळत आहे हे पाहून सिंहाला मोठे आश्चर्य वाटले व इतर मेंढरांना सोडून सिंहाने त्या छाव्यालाच पकडले। सिंहाचा छावा घाबरून गेला व बे बे करत सिंहाची विनवणी करू लागला की महाराज, मी मेंढराचा बच्चा आहे, माझ्यावर दया करा, मला जीवदान द्या। सिंह त्याला सांगू लागला, बाबा रे, तू मेंढरू नाहीस, माझ्या जातीचा जंगलचा राजा आहेस, मी तुला कदापि मारणार नाही, माझ्याबरोबर जंगलात चल। पण त्या छाव्याचा सिंहाच्या बोलण्यावर विश्वास बसेना। तो पुन्हा पुन्हा सिंहाला सांगू लागला की मी मेंढरूच आहे, लहानपणापासून या कळपात आहे, मला बरोबर घेऊन जाऊ नका, मला कृपा करून या कळपाबरोबर जाऊ द्या। ते मेंढरू नसून सिंहच आहे अशी त्याची खात्री करण्यासाठी सिंह त्याला एका लहान तलावापाशी घेऊन गेला आणि त्याचे डोके धरून त्याला सांगू लागला की बघ तुझे प्रतिबिंब, तू मेंढरू नाहीस, बेबे करू नकोस, तुझा चेहरा बघ, माझ्या चेहऱ्याशी मिळता जुळता आहे, तू माझ्यासारखी मोठ्याने डरकाळी मारण्याचा प्रयत्न कर। छाव्याने आपला चेहरा सिंहासारखा पाहिला आणि त्याची भीती कमी झाली। मग त्याने प्रयत्न करून सिंहाप्रमाणे मोठ्याने डरकाळी मारली आणि तत्क्षणी त्याची खात्री झाली की मी मेंढरू नसून सिंहच आहे, आणि आनंदाने तो सिंहाचा छावा सिंहाबरोबर जंगलात निघून गेला। त्या मेंढराच्या कळपाकडे त्याने चुकूनही मागे वळून बघितले नाही। सूर्यापासून सुटलेले किरण समग्र जगात पसरतात, त्याचप्रमाणे अनादी काळापासून जीव पण ब्रह्मापासून वेगळा झाला आहे। ढगातून पडणारे पाणी सुरुवातीला अगदी शुद्ध असते, परंतु आकाशातून जमिनीवर पडेपर्यंत त्यात निरनिराळे वायू मिसळतात। पृथ्वीवर पडल्यानंतर धूळ, माती, इतर घाण यामुळे ते पाणी पहिल्यासारखे शुद्ध राहत नाही। नंतर ते जेव्हा नदी रूपाने वाहू लागते तेव्हा त्यात अनेक क्षार व अन्य मलिन तत्व मिसळतात। असे होता होता ते समुद्रात मिसळल्यानंतर खारट बनून जाते। नंतर पुन्हा सूर्याच्या प्रखर किरणांनी त्याचे बाष्पीभवन होऊन त्याला ऊर्ध्वगती प्राप्त होऊन त्याला ढगाचे रूप प्राप्त होते। अशा तऱ्हेने ते पुन्हा आपल्या मूळ शुद्ध स्वरूपात जाते। बरोबर त्याचप्रमाणे जीव आपल्या ब्रह्मस्वरूपातून वेगळा पडून मायेच्या संपर्काने अज्ञानवश मलिनता प्राप्त करता झाला आहे। गोस्वामी तुलसीदास रामायणात हे सत्य एकाच ओळीत स्पष्ट करतात। भूमी परत भा डाबर पाणी, जिमी जीवही माया लपटानी। वरील गोष्टीतील सिंहाप्रमाणे कोणी समर्थ गुरु सिंहाच्या छाव्यारूपी जीवात्म्याला भेटला तरच त्याला आपल्या मूळ अस्सल स्वरूपाचे ज्ञान होईल आणि तरच तो आपल्या सर्व कर्मबंधनातून मुक्त होईल। येथे जीवात्म्याला काही निरनिराळे
बनवायचे नाही. केवळ अज्ञानवशात आपण जे नाही ते आहो ही भावना जाणून स्वस्वरूपाचे ज्ञान होणे आहे. मेंढरापासून सिंह बनला नाही, केवळ आपण मेंढरू आहोत हे त्याचे अज्ञान पलट दूर झाले आणि त्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव झाली. आपण अज्ञ, अल्प, विनाशी जीव नसून सच्चित आनंद स्वरूप आहोत ही जीवात्म्याची खात्री झाली की आपोआपच तो अहम ब्रह्मास्मी अशी सिंह गर्जना करेल. जीवात्मा हा ईश्वराचा अंश असून अविनाशी, चेतन, अंमल, सुखाची केवळ रास आहे. पण मायेला वश झाल्यामुळे एखाद्या पिंजऱ्यातल्या पोपटाप्रमाणे किंवा मदाऱ्याच्या माकडाप्रमाणे स्वतःला बद्ध, अल्पज्ञ इत्यादी मानतो. आपल्या खऱ्या आत्मस्वरूपाचे ज्ञान झाल्यावर आपली सर्व संचित कर्म क्षणात कशी भस्मीभूत होऊन जातात ही गोष्ट एका दृष्टांताद्वारा लक्षात येऊ शकेल. एकदा एक गृहस्थ रात्री आपल्या पत्नीबरोबर गप्पा मारत होता. नंतर दोघांना झोप लागली. थोड्याच वेळात त्या गृहस्थांना एक स्वप्न पडले. स्वप्नात त्याला असे दिसले की त्याने एका माणसाचा खून केला. पोलिसांनी त्याला पकडले. खुनाच्या आरोपाखाली सतत 3 वर्षापर्यंत त्याच्यावर खटला चालला आणि आरोप सिद्ध होऊन त्याला 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झाली. जेलर फार कडक स्वभावाचा होता. रोज काही ना काही कारणावरून तो त्याला पाठीवर चाबकाचे फटके मारी असे करत होता. त्याने 3 वर्ष शिक्षा भोगली. फटक्यांच्या माराने त्याच्या पाठीचे अगदी धिरडे झाले होते. एक दिवस काही कारणावरून जेलर फारच भडकला आणि त्याने त्याला इतके मारले की त्याची पाठ रक्तबंबाळ झाली. स्वप्नातच तो जोराने "अरे बाप रे, माफ करा, आणखी नको" असे ओरडू लागले व तेवढ्यात त्याला जाग आली. पत्नी शेजारीच होती. तिने घाबरून विचारले, "काय झाले? का ओरडता? तुम्हाला किती घाम सुटला आहे?" त्याने सांगितले, "अगं, माझ्या पाठीकडे बघ, फटक्यांच्या माराने ती किती रक्तबंबाळ झाली आहे." बायको म्हणाली, "अहो, तुम्ही तर दोघे पांघरून गादीवर चांगले झोपलेले आहात. पाठ रक्तबंबाळ कशी होणार? पाठीला घाम आलेला आहे." स्वप्नातून जागे झाल्यावर त्या माणसाला आपल्या खऱ्या स्वरूपाचे भान आले. ज्ञान झाले की मी खुनी नाही, निर्दोष नाही, निर्दोषच आहे. केवळ स्वप्नात आपण घाबरलो. आणि नंतर त्याने आपल्या पत्नीला सांगितले की स्वप्नात मला एका माणसाच्या खुनाबद्दल 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झाली आणि त्यातली 3 वर्षाची शिक्षा भोगूनही झाली. त्याआधी खटला 3 वर्षापर्यंत चालता होता इत्यादी इत्यादी. पत्नी म्हणाली, "अहो, रात्री 12पर्यंत आपण गप्पा मारत होतो. नंतर दोघांना झोप लागली. पण आत्ता तर अवघे 12:30 वाजले आहेत. अर्ध्या तासात तुम्ही 6 वर्ष कुठे जाणार?" त्या माणसाला स्वप्नात 10 वर्षाची शिक्षा झाली होती. त्यातील 3 वर्षाची सजा भोगून त्याने संपवली. आता त्याला राहिलेली 7 वर्ष तुरुंगात काढणे जरूर आहे का? स्वप्नावस्थेतून जागृतावस्थेत आल्यावर तुरुंगवासाच्या राहिलेल्या 7 वर्षाचे त्या माणसाचे संचित कर्म त्वरित भस्मसात झाले. कारण आता त्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान झाले. त्या ज्ञानाग्नीने त्याचे संचित कर्म भस्म झाले. ज्याप्रमाणे स्वप्नावस्थेतील सुखदुःखे स्वप्न असेपर्यंत खरीखुरी वाटतात, पण त्या अवस्थेतून त्याच्याहून श्रेष्ठ जी जागृत अवस्था, त्यात आल्यावर सर्व मिथ्या भासतात, कारण ती मिथ्याच असतात. त्याचप्रमाणे जागृत अवस्थेतील सर्व सुखदुःखे ही मिथ्याच असतात. पण जोपर्यंत माणूस जागृत अवस्थेतून श्रेष्ठ जी ज्ञानावस्था त्यात पोहोचत नाही, ती ज्ञानावस्था प्राप्त करू शकत नाही, तोपर्यंत ती खरीखुरी भासतात. पण ज्ञानावस्था प्राप्त होता क्षणी ती सर्व मिथ्या होती याबद्दल त्याची खात्री होते. एखादा माणूस रात्री खीरपुरीसारखी मिष्टान्ने खाऊन आनंदात झोपला तरी त्याला जर असे स्वप्न पडले की तो 7 दिवसांचा उपाशी आहे, तर तो भिक्षापात्र घेऊन स्वप्नात दारोदार अन्नासाठी भीक मागेत फिरेल. अशा वेळी प्रत्यक्ष शंकराचार्य जरी त्याच्यासमोर येऊन सांगू लागले, "अरे अज्ञानी जीवा, तू भुकेला नाहीस, रात्री पोटभर मिष्टान्न खाऊन झोपलेला आहेस. आता तू स्वप्नात उगीच स्वतःला भुकेला मानत आहेस," तरी त्या माणसाचा खुद्द शंकराचार्यांवरही विश्वास बसणार नाही. तो ज्या क्षणी जागृत अवस्थेत येईल तेव्हाच त्याला त्याच्या खऱ्या स्वरूपाचे भान होईल आणि मग त्याला शंकराचार्याच्या समजवण्याची गरज भासणार नाही. त्याचप्रमाणे
जागृत अवस्थेत असणाऱ्या पण मायेच्या प्रभावाने अज्ञानात असलेल्या आपल्यासारख्या जीवांना आपली शास्त्रे व संत महात्मे कंठरवाने आवर्जून सांगत आहेत की स्वप्नावस्थेप्रमाणे ही जागृत अवस्था ही मिथ्या आहे. केवळ ब्रह्म सत्य आहे. तू सत चित आनंद स्वरूप असे ब्रह्मच आहेस. पण आपण अज्ञानी जीव ते खरे मानण्यास तयार नाही. कारण अजून आपण जागृत अवस्थेतून त्याहून वरच्या अशा ज्ञानावस्थेत पोचलेलो नाही. शंकराचार्य आत्मबोधात सांगतात, प्रीती द्वेष सुख दुःखयुक्त हा संसार केवळ स्वप्नाप्रमाणे खोटा आहे. स्वप्नात ते स्वप्न खरे वाटते, परंतु जागे झाल्यावर ते खोटे होते हे आपल्याला समजते. त्याचप्रमाणे ज्ञानावस्था प्रबोध प्राप्त झाल्यावर हा संसार आपली सध्याची जागृत अवस्था हा पण स्वप्नाप्रमाणे खोटा होता अशी आपली खात्री होते. हे जग केवळ एक दीर्घ स्वप्न आहे. अशा प्रकारे जसा क्रियमान कर्म नियंत्रित करण्यासाठी कर्म मार्ग आहे, प्रारब्ध लीलया भोगण्यासाठी जसा भक्तिमार्ग आहे, त्याप्रमाणे समस्त संचित कर्म समाप्त करण्यासाठी ज्ञानमार्ग आहे. या तीनही मार्गाचा अवलंब करून जीव स्वतःची या जन्माची जीवनयात्रा पूर्ण करून मोक्ष प्राप्त करू शकलो आणि जन्ममरणाच्या चक्रातून आपली कायमची सुटका करून मुक्त होऊ शकतो. धन्यवाद.